नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी रोटेशनल डायनामिक्स चॅप्टर स्टडी करत आहोत आणि या ठिकाणी या रोटेशनल डायनामिक्स चॅप्टरमध्ये आपण काही कन्सेप्ट स्टडी केलेले आहेत. बघा, आज आपल्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन या नावाचा कन्सेप्ट स्टडी करायचा आहे. या अगोदर आपण या ठिकाणी एक म्हणजे सर्क्युलर मोशन या नावाचा कन्सेप्ट डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. त्यानंतर आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन या नावाचा सुद्धा कन्सेप्ट कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन या नावाचा कन्सेप्ट सुद्धा स्टडी केलेला आहे. त्याच पद्धतीनं आपण हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन यामध्ये आपण कोनिकल पेंडुलम वगैरे डिफरंट कंडिशन आपण या ठिकाणी स्टडी केलेली आहे. म्हणजे बेसिकली आपण या ठिकाणी 4 कन्सेप्ट स्टडी केलेले आहे आणि आपल्याला या ठिकाणी जो नेक्स्ट कन्सेप्ट आहे तो म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन या नावाचा आहे. तर ऍक्च्युअली या ठिकाणी या कन्सेप्ट बद्दल जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असेल अगोदरच्या तर तुम्ही या ठिकाणी कॉमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया सांगू शकता किंवा पर्सनली माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज सेंड करू शकता. हा कन्सेप्ट तुम्हाला कळाला नाही म्हणून. आता या ठिकाणी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन हा नेमका कन्सेप्ट काय आहे तो आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम समजून घ्यायचा आहे. देयर आर 2 टाइप्स ऑफ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इन द प्रॅक्टिस. मी काय म्हटलेलं आहे बा, प्रॅक्टिकली काय सांगितलं आपण, देयर आर 2 टाइप्स ऑफ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ऍक्च्युअली शॉर्ट मध्ये लिहायचं नाहीये, मी सिंपली रिप्रेझेंट केलेला आहे. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जे आहे ते 2 प्रकारचे आहे. एक म्हणजे कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी आणि दुसरा जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे नॉट कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीला कंट्रोल होणारा आणि दुसरा म्हणजे ग्रॅव्हिटी या कन्सेप्टला ऍक्च्युअली कंट्रोल न होणारा, म्हणजे कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी आणि नॉट कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी असे या ठिकाणी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आहे. अ कंट्रोल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन सच ॲज, म्हणजे पहा, अ कंट्रोल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन such as will join, आपण या ठिकाणी will join ज्या स्थिती म्हणजे ऍक्च्युअली व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये सांगतात. या ठिकाणी इन दिस केस, या केस मध्ये काय होतं, इन दिस केस the speed is kept constant. या ठिकाणी स्पीड काय केले जाते, या ठिकाणी स्पीड जी आहे ती कॉन्स्टंट ठेवल्या जाते. स्पीड कॉन्स्टंट ठेवल्या जाते म्हणजे स्पीड ऍक्च्युअली वाढल्या जात नाही किंवा स्पीड ऍक्च्युअली कमी होत नाही. कंट्रोल ऍक्च्युअली कॉन्स्टंट राहते. जसं आपण या ठिकाणी जॉईंट व्हील पाहिलेला आहे तुम्ही यात्रेमध्ये, हा फिरत असताना या ठिकाणी याची जी स्पीड आहे ती कशी असते, कॉन्स्टंट स्पीड असते. और नॉट टोटली कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी, ऍक्च्युअली हा कंट्रोल होत नाही और नॉट
कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी. हा कशाद्वारे कंट्रोल होत नाही म्हणलेला आपण, या ठिकाणी ग्रॅव्हिटीद्वारे हा काय होत नाही, या ठिकाणी कंट्रोल होत नाही. ही फर्स्ट कंडिशन आपण सांगितली. वर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी. इन दिस केस इनिशियली सप्लाय नेसेसरी एनर्जी. आता पहा या ठिकाणी कंट्रोल होत नाही, पण वर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी initially supplying energy in the lowest point. म्हणजे कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी मध्ये या ठिकाणी कंट्रोल होण्यासाठी जी एनर्जी सप्लाय केली असते, सुरुवातीला जी एनर्जी सप्लाय केली जाते ती कुठे सप्लाय केली जाते, तर आपण असं जर वर्टिकल सर्क्युलर मोशन दाखवलं, या ठिकाणी असं वर्टिकल झालं आणि ऍक्च्युली हॉरिझॉन्टल झालं, असं आपण ते वर्टिकल ड्रॉ करतो. या वर्टिकल मध्ये या ठिकाणी हा हायेस्ट झालं आणि या ठिकाणी कंट्रोल करण्यासाठी लोएस्ट पॉइंट वरती एनर्जी सप्लाय केली जाते. कोणत्या पॉइंट वरती एनर्जी सप्लाय केली जाते, लोएस्ट पॉइंट वरती. तेव्हा वर्टिकल सर्क्युलर मोशन हा काय होतो, या ठिकाणी कंट्रोल होतो. अशा दोन्ही प्रकारच्या कंडिशन आपण या ठिकाणी सिंपली एक्सप्लेन केल्या. आता पहा, ड्युरिंग द मोशन देयर इज इंटरकन्वर्जन ऑफ कायनेटिक एनर्जी अँड ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ड्युरिंग such motion the interconversion of kinetic energy and gravitational potential energy. या टाइपच्या मोशन मध्ये ऍक्च्युली दोन टाइपच्या एनर्जी मध्ये इंटरकन्वर्जन चालत असतो. कोणत्या दोन एनर्जी, एक म्हणजे जी ऍक्च्युली मोशन मध्ये यूज केल्या जाते ती म्हणजे कायनेटिक एनर्जी, आणि ग्रॅव्हिटेशनल मधील जी पोटेन्शियल एनर्जी आहे, दोघांचं या ठिकाणी काय केलं जातं, या ठिकाणी इंटरकन्वर्जन केलं जातं. हे ऍक्च्युली वर्टिकल सर्क्युलर मोशन मधलं इंट्रोडक्शन पॉइंट मी या ठिकाणी सांगितलेला आहे. आपल्याला वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये महत्त्वाचे 3 पॉइंट पाहिजे आहे. पॉइंट मास अंडरगोइंग, पॉइंट मास अंडरगोइंग वर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी. हा एक फर्स्ट पॉइंट जो आहे वर्टिकल सर्क्युलर मोशन मधला, तो एक आपल्याला या ठिकाणी नेक्स्ट लेक्चर मध्ये डिटेल मध्ये स्टडी करायचा आहे. दुसरा जो पॉइंट आहे तो म्हणजे स्पियर ऑफ डेथ. कोणता आहे, स्पियर ऑफ डेथ. आपण जसं हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये मौत का कुआ हा कन्सेप्ट स्टडी केला होता, वॉल ऑफ डेथ, बरोबर. हा कन्सेप्ट किंवा वेल ऑफ डेथ या नावाचा कन्सेप्ट स्टडी केला होता, तो तुम्हाला आठवणीमध्ये असेलच, अभ्यास करा तो सुद्धा परत. त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी स्पियर ऑफ डेथ नावाचा एक कन्सेप्ट या ठिकाणी स्टडी करायचा. आणि तिसरा जो आहे व्हेइकल ऍट द टॉप ऑफ कॉन्व्हेक्स. व्हेइकल at the top of convex. कोणत्या पॉइंट वरती, ओव्हर ब्रिज, ओव्हर ब्रिज असे आपल्याला
व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये 3 पॉइंट पाहिजे आहे. कोणते पॉइंट पाहिजे आहेत विद्यार्थी मित्रांनो? परत एकदा बघा. एक आहे पॉइंट मास अंडरगोइंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी, हा एक पॉइंट पाहिजे आहे. दुसरा आहे स्फिअर ऑफ डेक. तिसरा आहे व्हेकल ऍट द टॉप ऑफ कॉन्व्हेक्स ओव्हर द ब्रिज. असे 3 वेगवेगळ्या प्रकारचे पॉइंट आपल्याला या ठिकाणी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये पाहिजे आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जेवढं आपण रोजचं घेत आहोत त्याचा रोजचे रोज तुम्ही स्टडी करा. येणाऱ्या अडचणी परत सांगतो मी, मला तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी विचारू शकता. गुगल मीट वरती सुद्धा तुम्ही मला डायरेक्टली विचारू शकता किंवा डायरेक्टली आपण हा कन्सेप्ट त्या ठिकाणी सुद्धा डायरेक्टली घेता येईल. आपल्याला लाईव्ह मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअरली करता येईल. जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला चांगल्या पद्धतीने आवडला असेल तर खाली दिलेला जो सबस्क्राईब बटन आहे तो तुम्ही टॅप करा आणि माझं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा. धन्यवाद.